राज्यातील 95% कुणबी प्रमाणपत्र बोगस आहेत. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप आहे. वेरूळ इथल्या शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरण आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसावर दाखल करा, वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. दौंडमध्ये एका नगरसेवकाचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं असून त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत. खरं तर हे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्यानं सांगत आलो की राज्यामध्ये बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम सातत्यानं सुरू आणि त्याचं आम्ही पाठपुरावा करत आलो. आता काल दौंडमधील नगरसेवक ते पाटील नावाचे नगरसेवक त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय आणि तिथं सातत्यानं पाठपुरावा आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट जे आमचा न्यायालय लढा लढतायत आणि सातत्यानं यामध्ये बोगस आणि ओरिजिनल याचा लढा सातत्यानं लढतायत असे ॲडव्होकेट मंगेश ससानी यांनी ते सगळे पुरावे गोळा करून काल पडताळणी समितीकडे जवळजवळ माझ्या मते 4-5 तास युक्तिवाद केल्याच्या नंतर 2.5 तास का काहीतरी युक्तिवाद चालला आणि त्यातून त्याच्यात निकाल लागला. त्यांचं बोगस कुणबी प्रमाणपत्र निघलं. त्याला राज्यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी सगळ्या शक्ती धनदांडग्या शक्ती कामाला लागलेल्या आहेत आणि सर्वांनीच ठरवलं की ओबीसीचं अस्तित्व संपवायचंय. परंतु कालचा निकाल अतिशय उत्तम आहे आणि त्यातून आता एक नक्कीच या लोकांनी धडा घेतला पाहिजे. बोगस लोकांनी कुठं रिकामी कामं करण्याचं काम करू नये. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.